आपल्याला नेटवर्क डायग्राम काढायचे आहे. क्रिटिकल पाथ मेथड बघतोय आपण. एक्झाम्पल दिलेला आहे, मी इथं लिहिलेलं आहे. कन्सिडर अ प्रोजेक्ट कन्सिस्टिंग ऑफ 8 ॲक्टिव्हिटीज. द टेबल बिलो इंडिकेट्स द प्रिडिसेसर ॲक्टिव्हिटीज अँड द ड्युरेशन ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज. आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. 8 ॲक्टिव्हिटीज आहेत. ABCDEFG अँड H. दीज आर 8 ॲक्टिव्हिटीज आणि ह्या ॲक्टिव्हिटीजसाठी इमिडिएट प्रिडिसेसर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आपल्याला. ए आणि बी साठी प्रिडिसेसर ॲक्टिव्हिटी दिलेली नाही आहे, त्यामुळे त्या स्टार्टिंग ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. आणि नंतर ॲक्टिव्हिटी सी साठी इमिडिएट प्रिडिसेसर ॲक्टिव्हिटी आहे बी. डी साठी आहे A,C. ई साठी अगेन A,C. एफ साठी डी आहे. जी साठी ई आहे. अँड लास्ट ॲक्टिव्हिटी एच साठी इमिडिएट प्रिडिसेसर ॲक्टिव्हिटी आहे F अँड G. ओके, या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजचे आपल्याला ड्युरेशन इन डेज दिलेल्या आहेत. ओके, आता ॲक्टिव्हिटीजसाठी आपण नेटवर्क डायग्राम काढून घेऊयात. ओके, आता स्टार्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत ए आणि बी. मग ॲक्टिव्हिटी ए आणि बी साठी स्टार्टिंग नोड काढून घेऊया आपण. ही झाली ॲक्टिव्हिटी ए आणि ॲक्टिव्हिटी ए साठी ड्युरेशन इन डेज किती दिले आहे? 10 दिले आहे. आपण जशा ॲक्टिव्हिटीज काढणार आहोत तसंच आपण त्या ॲक्टिव्हिटीजला नंबरिंग करून घ्यायचं. ओके, आता आपल्याला ऑप्टिमिस्टिक टाईम काढायचे आहेत आणि ऑप्टिमिस्टिक टाईमवरून आपल्याला क्रिटिकल पाथ ठरवायचा आहे. ओके, मग मी नंबरिंग करताना 1 आणि 2 सिक्वेन्शियली नंबरिंग करायचं आपल्याला. 1 आणि 2. ॲक्टिव्हिटी 1 झालेली आहे. आता अगेन स्टार्टिंग ॲक्टिव्हिटी बी आहे, तर ती मी काढून घेते. ॲक्टिव्हिटी बी. ओके, हे नोडचे सर्कल मी मोठे करते कारण की यामध्ये आपल्याला ऑप्टिमिस्टिक टाईम काढायचा आहे त्यासाठी. मग या ॲक्टिव्हिटीला मी 3rd नंबरिंग केलेलं आहे. ॲक्टिव्हिटी बी आणि ॲक्टिव्हिटी बीसाठी ड्युरेशन दिलेले आहे 5. ओके, आता नंतर प्रिडिसेसर चेक केला तर बी हा इमिडिएट प्रिडिसेसर आहे, म्हणजे ॲक्टिव्हिटी बी हा इमिडिएट प्रिडिसेसर आहे सीचा. पण नंतर त्याखाली जर ॲक्टिव्हिटीज आपण चेक केले तर ए आणि सी कंबाईन प्रिडिसेसर्स आहेत डी आणि ईचे. त्यामुळे मग बी पासून निघणारी ॲक्टिव्हिटी मी एला जॉईन करते. ॲक्टिव्हिटी सी आणि ॲक्टिव्हिटी सी साठी ड्युरेशन आहे 8. ओके, आता मला ॲक्टिव्हिटी ए आणि सी जॉईंटली भेटल्या. मग त्यामधून मी जर तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघितलं तर ए आणि सी मधून निघणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत डी आणि ई. ओके, मग या 2 ॲक्टिव्हिटीज आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी काढते मी डी साठी मी नंबरिंग करते 4 आणि डी साठी ड्युरेशन आहे 3. ओके, अगेन ए आणि सी मधून निघणारी ॲक्टिव्हिटी कोणती आहे? ई आहे, तर ती ॲक्टिव्हिटी मी परत काढून घेते. ॲक्टिव्हिटी ई, ॲक्टिव्हिटीला नंबरिंग केलं 4 आणि ई साठी टाईम आहे, ड्युरेशन आहे 6. ओके, आता एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तुम्ही तर डी हा इमिडिएट प्रेडिसेसर आहे एफचा आणि ई हा इमिडिएट प्रेडिसेसर आहे जीचा. आणि लास्टची ॲक्टिव्हिटी जर बघितली तुम्ही तर तुम्हाला एफ अँड जी कॉमन इमिडिएट प्रेडिसेसर आहे एचचा. तर मग काय करावं लागेल आपल्याला, तर एफ आणि जी एकत्र आणावे लागणार आहेत. तर डी पासून निघणारी ॲक्टिव्हिटी एफ साठी ड्युरेशन आहे 7. ई मध्ये नंबरिंग करताना आपल्याला 5 घ्यायचं आहे. डीला आपण 4 घेतलेला आहे, ई साठी 5 आणि एफ साठी मी 6 घेते. ओके, आता अगेन ई इज इमिडिएट प्रेडिसेसर ऑफ जी, म्हणजे ई मधून निघणारी ॲक्टिव्हिटी मी जर एफला जॉईन केली तर ती होईल जी अँड ड्युरेशन फॉर जी इज 5. ओके, आता मला एफ आणि जी कंबाईन भेटलेले आहेत, म्हणजे लास्टची ॲक्टिव्हिटी मी कंप्लीट करू शकते एच.
ओके, एचसाठी नंबरिंग करते 7 आणि एचसाठी ड्युरेशन आहे 8. ओके, नेटवर्क डायग्राम कंप्लीट झालेली आहे आपली. तुम्ही जर एक्झाम्पलमध्ये चेक केलं तर बरोबर आपले इमिडिएट प्रेडिसेसर्स आणि सक्सेसर ॲक्टिव्हिटीज आपल्याला ॲक्युरेट भेटलेले आहेत. ओके, आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट ड्युरेशनचे ॲडिशन केले होते आणि लार्जेस्ट टाईम जो होता तो म्हणजे क्रिटिकल पाथ दाखवला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, ऑप्टिमिस्टिक टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ऑप्टिमिस्टिक टाईम कॅल्क्युलेट करून मग आपल्याला तो क्रिटिकल ॲक्टिव्हिटी फाइंड करायची आहे. आता ऑप्टिमिस्टिक टाईममध्ये अर्लिएस्ट स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिश घेणार आहोत आपण. ओके, मग ते कॅल्क्युलेट करताना कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत, आता आपण स्टार्टिंग करूयात. ॲक्टिव्हिटी ए आहे. ओके, म्हणजे ॲक्टिव्हिटी ए इज अ स्टार्टिंग ॲक्टिव्हिटी, अल्सो ॲक्टिव्हिटी बी इज अ स्टार्टिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे मी अर्लिएस्ट स्टार्ट ES1 घेते. ओके, अर्लिएस्ट स्टार्ट फॉर ॲक्टिव्हिटी 1 इज ऑलवेज 0. अर्लिएस्ट टाईम फॉर ॲक्टिव्हिटी स्टार्टिंग ॲक्टिव्हिटी इज ऑलवेज 0. नाव आता ॲक्टिव्हिटी 1मधून ॲक्टिव्हिटी 1 to 2 अँड ॲक्टिव्हिटी 1 to 3 म्हणजे ॲक्टिव्हिटी ए कंप्लीट होताना आणि बी कंप्लीट होताना आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, तर मग ॲक्टिव्हिटी ES2 सेकंड ॲक्टिव्हिटी ES2 साठी किती टाईम जाणार आहे, तर 0 प्लस ॲक्टिव्हिटी एची ड्युरेशन 0 प्लस 10 इज 10 अँड ॲक्टिव्हिटी 2 म्हणजे स्टार्टिंग टाईम काढायचा आहे आपल्याला. आता स्टार्टिंग टाईम फॉर ॲक्टिव्हिटी 1साठी आपण नंबरिंग जसं केलं आहे तसं 1 2 3 4 5 6 अँड 7 त्याप्रमाणे आपल्याला काढायचं आहे. तर स्टार्टिंग टाईम ऑलवेज 0 असणार आहे आपला. मग आता नंतर स्टार्टिंग टाईम काढायचा आहे फॉर ॲक्टिव्हिटी 2साठी. ॲक्टिव्हिटी ए कंप्लीट झाल्यानंतर ES2साठी म्हणजे जे सिक्वेन्शियली नंबरिंग केलं आहे आपण 1 2 किंवा जे नोड आपले नोड असे असणार आहेत I to J. ओके, I to J. ओके, तो आयसाठी फर्स्ट 1 0 आहे आपला. आता सेकंड इव्हेंट स्टार्ट होताना तो कधी स्टार्ट होणार आहे, तर ॲक्टिव्हिटी ए कंप्लीट झाल्यानंतर सेकंड इव्हेंट स्टार्ट होणार आहे. आता सेकंड इव्हेंट स्टार्ट होण्यासाठी 2 पाथ आहेत आपल्याकडे. फर्स्ट पाथ आहे 1 to 2 अँड सेकंड पाथ आहे 1 to 3 अँड 3 to 2. म्हणजे 2 पाथमध्ये ॲक्टिव्हिटी ए आणि सेकंड ॲक्टिव्हिटी आपली बी आणि सी कंप्लीट झाल्यानंतर आपण ES2ला येतो आहे. म्हणजे या 2च्या नोडला येताना आपल्याला 2 पाथ आहेत. फर्स्ट पाथ 1 to 2, सेकंड पाथ आहे 1 to 3 अँड 3 to 2. मग यामध्ये काय करायचं आहे, तर जो मॅक्झिमम ड्युरेशन आहे ती आपल्याला घ्यायची आहे. आता मॅक्झिमम ड्युरेशन कशी काढणार आहोत आपण, तर आपल्याला फॉर्म्युला आहे अर्लिएस्ट स्टार्ट टाईम जे इज maximum between I, formula for this ESI plus TIJ. Okay, J is node, I to J is node. Now आता मग मी काय करेन, 0 plus 10 ही किती येईल 2 अँड 0 plus 5 plus 8 इज इक्वल टू 13. मग यातला मॅक्झिमम घ्यायचा आहे आपल्याला, तर तो किती येईल 13. मग ES2 किती येईल माझा 13 येणार आहे. ओके, चॉईस करताना मॅक्झिमम म्हणजे जोपर्यंत आपला बी ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट बी आणि सी ॲक्टिव्हिटी कंप्लीट होत नाही तोपर्यंत स्टार्टिंग टाईम ES2 आपल्या थर्ड ॲक्टिव्हिटीला पुढे जाणार नाही आहे. ओके, आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे आपली बी. त्यासाठी स्टार्टिंग ॲक्टिव्हिटी बी स्टार्ट कधी होणार आहे, ॲक्टिव्हिटी सी स्टार्ट कधी होणार आहे, तर इव्हेंट बी कंप्लीट झाल्यानंतर. मग इव्हेंट बी कंप्लीट कधी होणार आहे, तर स्टार्टिंग टाईम प्लस बीची ड्युरेशन इन डेज किती आहे ती. तर आपला स्टार्टिंग पॉईंट आहे 0 प्लस 5, तर ES3 येईल आपला 5. ओके, आता नेक्स्ट आपल्याला डीकडे जायचं आहे. 2 to 4 ॲक्टिव्हिटी 1 to 2, 2 to 4. 2 to 4ला जाताना पाथ चेक करायचे आहेत आपल्याला. तर सेम ॲक्टिव्हिटी 4कडे जाताना आता मॅक्झिमाइज घ्यायचे आहेत आपल्याला, मॅक्झिमम ड्युरेशनचा पाथ घ्यायचा आहे. तर
1 to 2 जाताना 13 आलेला आहे आपले. 10 आणि 13मधून मॅक्झिमम मी किती घेतला? 13 सिलेक्ट झाला. आता 13 प्लस 3 केलं तर स्टार्टिंग नोड फॉर जे इज इक्वल टू किती येईल? ते 16 येणार आहे. ओके, म्हणजे डी ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतरच आपली एफ ही ॲक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहे. त्यानंतर ES5 जसं नंबरिंग केलं आहे त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे. ES5 कॅल्क्युलेट करताना ES2 प्लस ड्युरेशन ऑफ ॲक्टिव्हिटी ई इज इक्वल टू किती येईल? तर 19. ओके, सेम अशीच ॲडिशन करत जायचं आहे आपल्याला. आता नोड 6, ओके, 4 to 6 ॲक्टिव्हिटी 4 कंप्लीट होऊन ॲक्टिव्हिटी 6 कधी स्टार्ट होणार आहे? तर ज्यावेळेस ॲक्टिव्हिटी 4 ही कंप्लीट होईल आणि ॲक्टिव्हिटी 5 ही कंप्लीट होईल. तर सेम वेळी ज्यावेळी 2 पाथ असतील त्यावेळी मॅक्झिमम पाथ आपल्याला कन्सिडर करायचा आहे. तर मग मी ES4 माझा 16 आहे आणि एफची ड्युरेशन 7 आहे. तर ओके, आता अर्लिएस्ट स्टार्टिंग पॉईंट फॉर 6 नोड 6साठी, तर या 2 पाथमधला मला मॅक्झिमम टाईम घ्यायचा आहे. तर स्टार्टिंग टाईम फॉर ॲक्टिव्हिटी 4 प्लस ड्युरेशन ऑफ एक्स 16 प्लस 7 इज इक्वल टू 23 अँड स्टार्टिंग पॉईंट फॉर 5 प्लस ड्युरेशन ऑफ जी इज इक्वल टू 24. मग 23 आणि 24मधला मॅक्झिमम माझा किती असणार आहे? तर 24. मग माझा अर्लिएस्ट स्टार्टिंग पॉईंट फॉर 6साठी I to J ॲक्टिव्हिटी आहे आपली, म्हणजेच 4 to 6 किंवा 5 to 6 यामध्ये स्टार्टिंग पॉईंट फॉर 6साठी किती आला आपला? 24. आता लास्ट ॲक्टिव्हिटी काय आहे? 7 आहे. तर मग ते आपण डिरेक्टली कॅल्क्युलेट करू शकतो. ES7 इज इक्वल टू 24 प्लस 8 इज इक्वल टू 32. ओके, आता आपल्याला लेटेस्ट फिनिश टाईम काढायचा आहे. लेटेस्ट फिनिश टाईम काढताना आपल्याला अर्लिएस्ट स्टार्ट टाईमची गरज लागणार आहे. तर जो लास्टचा नोड आहे आपला 7साठी अर्लिएस्ट स्टार्ट टाईम जो आला आहे तोच आपला लेटेस्ट फिनिश टाईम असतो. ओके, मग लेटेस्ट फिनिश टाईम फॉर ॲक्टिव्हिटी एचसाठी नोड 6 to J आहे. तर 6 to 7 आहे. तर तो येईल LF7 इज इक्वल टू 32. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला? आपण स्टार्ट टाईम काढताना फॉरवर्ड डायरेक्शनने गेलो होतो, तर फिनिश टाईम काढताना आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शनने जायचं आहे. ओके, आता लेटेस्ट फिनिश टाईम फॉर 7 इज इक्वल टू 32. नाव 32 मायनस 8 इज इक्वल टू LF6 येईल. LF6. Okay, now 32 minus 8, it will be 24. Therefore, latest finish time for activity 6, node 6 is equal to 24. ओके, आता इथं बॅकवर्डला जाताना आपल्याला एकच पाथ होता त्यामुळे प्रॉब्लेम आला नाही. ओके, आता नंतर काय करायचं आहे आपल्याला? तर 2 डायरेक्शनने बॅकवर्ड जायचं आहे. तर एक एफ ॲक्टिव्हिटीसाठी आणि जी ॲक्टिव्हिटीसाठी. तर फिनिश टाईम घ्यायचा आहे आपल्याला. फिनिश टाईम किती आहे? 24 मायनस 7 जर घेतलं तर LF4 निघेल आपला. ओके, आणि 24 मायनस 5 घेतलं तर LF5 निघेल. ओके, मग 24 मायनस ड्युरेशन ऑफ जी इज इक्वल टू 5 घेतलं तर LF5 येईल 19 अँड 24 मायनस 7 केलं तर LF4 येईल 70. 24 मायनस 7 17 अँड 24 मायनस 5 19. ओके, इथं पण आपल्याला काही प्रॉब्लेम आलेला नाही, कारण इथं 2 ॲक्टिव्हिटी, एका ॲक्टिव्हिटीमधून बॅकवर्डला जाताना 2 ॲक्टिव्हिटी होत्या. पण आता LF2 काढताना काय होणार आहे? LF2 काढताना डी आणि ई काय होतं? तर ए आणि सी कंबाईन प्रिडिसेसर्स होते डी आणि ईचे. ओके, म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटी एकाच नोडला येऊन स्टॉप होतात बॅकवर्डला जरी घेतलं तर. मग त्या केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला? मिनिमाइज टाईम घ्यायचा आहे दोन्हीतला. ओके, आता LF4 17 मायनस 3 14 येईल आणि LF5 19 मायनस 6 13 येणार आहे. म्हणजे 14 आणि 13 मधला आपला मिनिमम चूज केला तर तो किती येईल? 13. मी अगेन रिपीट करते. LF4मधून आपल्याला LF4 आणि LF5 ॲक्टिव्हिटी 2साठी यूज करणार आहोत आपण फिनिश टाईम काढताना.
ओके, मग दोन्हीतला मिनिमम टाईम घ्यायचा आहे आपल्याला. आता 17 मायनस ड्युरेशन ऑफ D3 जर सबट्रॅक्ट केलं तर काय येईल आपलं 13 येईल. ओके, आणि 19मधून 6 सबट्रॅक्ट केलं तर 19मधून 6 केल्यानंतर 13 येणार आहे आणि 17 मायनस 3मधून 14 येणार आहे. मिनिमम बिटवीन देम इज 13. देअरफॉर लेटेस्ट फिनिश टाईम फॉर 2 इज इक्वल टू 13. ओके, आता आपण LF2 यूज करून 1ला जाऊ शकतो आणि LF3 यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो 1ला जाऊ शकतो. तर परत आपल्याला काय करायचं, आता ॲक्टिव्हिटी LF3 काढून घेऊयात आपण. 3 काढताना मी लेटेस्ट फिनिश टाईम फॉर 2साठी 2 यूज करेन. तर 13 मायनस 2 तो येईल माझा 5. ओके, फिनिश टाईम काढताना काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायचे आहे. तर LF3 काढताना काय येईल माझा 13 मायनस 8 इज इक्वल टू 5 येणार आहे. ओके, LF3 भेटेल मला 5. आता मी नोड 1कडे जाते. नोड 1कडे जायला मला परत 2 पाथ आहेत, 2 to 1 अँड 3 to 1. ओके, तर 5 मायनस 5 0 येईल आणि 13 मायनस 10 3 येईल. अगेन मला यातला मिनिमम चूज करायचा आहे. तर माझा 5 मायनस 5 0 येतोय. मग मी LF1 इज इक्वल टू 0 चूज करते. ओके, आता लेटेस्ट फिनिश टाईमसाठी मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. मिनिमम बिटवीन LFI मायनस TIJ बी दी ड्युरेशन ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी. ओके, आता आपले ऑप्टिमिस्टिक टाईम कॅल्क्युलेट करून झालेले आहेत. तर हे यूज करून आपल्याला क्रिटिकल पाथ काढायचा आहे. ओके, आता ऑप्टिमिस्टिक टाईम जे आहे त्यांची जर सबस्ट्रॅक्शन 0 येत असेल तर तो पाथ आपला कसा असणार आहे, ती ॲक्टिव्हिटी कशी असणार आहे, क्रिटिकल ॲक्टिव्हिटी असणार आहे. आता आपण स्टार्टिंगपासून चेक करू. आता फर्स्टसाठी अर्लिएस्ट स्टार्ट टाईम आणि लेटेस्ट फिनिश टाईम 0 0 आहेत. तर यांची सबस्ट्रॅक्शन 0 येणार आहे. ओके, म्हणजे फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपली फर्स्ट नोड सिलेक्ट झाला. आता आपल्याला क्रिटिकल ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची आहे. आता मी LF2 आणि ES2ची जर सबस्ट्रॅक्शन केली तर ती पण 0 येणार आहे. ओके, ES3 आणि LF3ची सबस्ट्रॅक्शन केली तर ती पण 0 येणार आहे. ओके, मग माझी क्रिटिकल ॲक्टिव्हिटी काय होईल, 1 to 3 3 to 2. ओके, 1 to 3 3 to 2 सिक्वेन्शियली जायचं आहे आपल्याला. जे 0 ज्या सबस्ट्रॅक्शन 0 येणार आहेत त्या फक्त घ्यायच्या आहेत. ओके, नेक्स्ट आहे ES4 आणि 17. ही सबस्ट्रॅक्शन घेतली तर ती 1 येईल. पण ES5 आणि LF5ची सबस्ट्रॅक्शन घेतली तर ती 0 येणार आहे. म्हणजे नेक्स्ट क्रिटिकल ॲक्टिव्हिटी काय असणार आहे माझी 2 to 5 असणार आहे. ओके, नंतर पुढे गेल्यानंतर LF6 आणि ES6 24 आहेत. म्हणजे त्यांचे सबस्ट्रॅक्शन परत 0 येणार आहे. म्हणजे ती क्रिटिकल ॲक्टिव्हिटी आपली फाउंड होणार आहे. ओके, आणि लास्टची ॲक्टिव्हिटी आहे ES7 आणि LF7. तर 32 मायनस 32 त्यांचे सबस्ट्रॅक्शन परत 0 येणार आहे. यालाच आपण काय म्हणतो, टोटल फ्लोट म्हणतो. ओके, म्हणजे टोटल फ्लोट ज्या ॲक्टिव्हिटींचा 0 येतो त्या ॲक्टिव्हिटीज काय असतात, क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज असतात. आणि तो पाथ काय असतो, क्रिटिकल पाथ असतो. ओके, तर जो क्रिटिकल पाथ आहोत त्याला आपण डबल लाईनने असं कवर करून घ्यायचं. ओके, ES1 LF1 0 0 आहे. अगेन 5 मायनस 5 0 आहे. सिक्वेन्शियली गेला तर तुम्हाला तो क्रिटिकल पाथ फाउंड करताना इझी जाईल. ओके, हा झाला आपला क्रिटिकल पाथ. आता क्रिटिकल पाथ लिहून घेऊया आपण. 1 to 3 3 to 2 2 to 5 5 to 6 अँड 6 to 7. आणि त्या पाथसाठी हा झाला क्रिटिकल पाथ. आणि या पाथसाठीची ड्युरेशन त्याची ॲडिशन करून घ्यायची. 1 to 3 साठी ड्युरेशन होती 5 प्लस 3 to 2 साठी 8. अगेन 2 to 5 साठी ड्युरेशन आहे 6. 5 to 6 साठी ड्युरेशन होती 5. आपल्याला ॲडिशन करायची आहे. आणि 6 to 7 साठी ड्युरेशन होती 8. ओके, तर ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ड्युरेशन क्रिटिकल पाथची किती भेटली, 32 days.